नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला पापड. त्यासाठी टोमॅटोचं आतलं सर्व बी काढून घ्यायचं. मसाला पापड जर बी ठेवलं तर पाणी पाणी होतं, म्हणून आतलं बी काढून बारीक चिरून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे सर्व बी काढून घ्यायचे आणि याला बारीक चिरून घ्यायचे आहे. टोमॅटो मी बारीक चिरून घेत आहे. दुसऱ्या टोमॅटोचं पण बी काढून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. मी अगोदरच कांदा, काकडी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण मसाला पापड बनवण्यासाठी मसाला बनवू. एक वाटी घेऊ, त्यात काश्मीरी लाल तिखट छोटा चमचा, आमचूर पावडर, जिरा पावडर, चाट मसाला, पांढरं मीठ आणि थोडंसं सैंधव नमक, सैंधव मीठ हे सर्व आता मिक्स करून घेऊ. आता आपला मसाला तयार झालेला आहे. मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तेल आपले गरम झाले. आता त्यात पापड सोडून तळून घेऊ. आता आपला पापड रेडी आहे. अगदी झटपट 10 मिनिटात आपला हा मसाला पापड तयार होतो आणि हॉटेलसारखा खूप चविष्ट आणि व्यवस्थित होतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण मसाला पापड बनवू. अगोदर सर्व मसाला भरभरून घेऊ. मसाला टाकून घेतला की वरी कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि हा सर्व मिक्स केलेले पापडावर घालून घेऊ. अगदी आपला हॉटेलसारखा झटपट 5 मिनिटात हा मसाला पापड तयार होतो. त्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय करा. घरी केला तर तुम्ही भरपूर सर्वांना होऊ शकते. त्यामुळे नक्की ट्राय करा. आता याच्यानंतर आपण वरून बारीक शेव घालू. वरून थोडा मसाला परत टाकायचा आहे. सगळीकडे थोडा थोडा मसाला टाकायचा आहे. कांदा, काकडी यात मी काही पण घातलेलं नव्हतं. आता वरून बारीक शेव टाकायची आहे. तुम्हाला जर याच्यावर आवडत असेल तर लिंबू पिळा. मला लिंबू आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही. आता हा माझा मसाला पापड रेडी झाला आहे. हा बघा किती झटपट आणि छान हॉटेलसारखा नंबर 1 पापड तयार झाला आहे. तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसेच झाले ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.